सद्गुरू आत्माराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या भोकर या गावामध्ये आपल्या सर्वांचं भेट घेण्यासाठी, सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले किसान सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय पराग साहेब, त्याचबरोबर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे अधिकारी उमेदवार रवींद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांची माफी मागतो, कारण पुढे आधी लावण्यात आले आहे आणि विशेष करून या ठिकाणी जे आपण उपस्थित राहिला माझ्या आपण कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी आपण एवढ्या संघाने गाड्यातून या ठिकाणी यादी काढली तर विजयाची सभा आपल्यासाठी आली आपल्या सर्वांच्या बोलतो या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांचा आभार देखील मानतो की 4 महिन्यापूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीच्या थोड्याच्या आधी एक मोठी घडामोड आपल्या जिल्ह्यात झाली। आपल्या जिल्ह्याचा नेता झाला या महाराष्ट्राने या भोकर विधानसभा मतदारसंघात भरभरून प्रेम दिलं, जेवढ्या संपूर्ण परिवारावर या मतदारसंघाने प्रेम केलं। शंकरराव चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री राहिले, केंद्रीय मंत्री राहिले, त्यानंतर अशोक चव्हाण राहिले, दोनदा मुख्यमंत्री राहिले, पूर्ण आयुष्यभर जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा मंत्री राहिले। त्यांच्या पहिला सुद्धा काँग्रेस पक्षाने आपल्याला केलं, त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या पूर्णेला कार्यकर्त्यांचं चर्मन केलं। एवढे सगळे दिलेलं असताना देखील काँग्रेसला ज्यावेळेस खरी गरज होती त्यावेळेस काँग्रेसला बोलण्याला काँग्रेससोबत गदारी केली, काँग्रेससोबत बैमानी केली आणि अचानक रात्री झोपेत आशोकराव काँग्रेसमध्ये होते, उठून बसले तर भाजपमध्ये गेले होते आणि जाताना गेल्यावर असं सांगितलं की मी काँग्रेसच्या त्रासाला पंथावर सोडली। या महाराष्ट्रात खरं तर एक उदाहरण आहे चव्हाण परिवार की ज्या परिवाराचे बाप हे दोघे मुख्यमंत्री होते, एकही असं कुटुंब नाही। एवढंच नाही, आयुष्यभर मंत्रिपदावर ठेवलं, वेगवेगळे खाते दिले, प्रदेशाध्यक्ष दिलं, काँग्रेसची जे सगळ्यात महत्वाची कमिटी असते दिल्लीची काँग्रेस वर्किंग कमिटी त्याच्यात मेंबर केलं। एवढे सगळे देऊ त्याला राजकारणाने दिली की आता काँग्रेसचं काही खरं नाही। आता जर आपण काँग्रेसमध्ये राहिलो, काँग्रेसचा एकच खासदार होता, हे ईडी फिडी उगं म्हणायच्या गोष्टी काही नव्हते। याला राय अशी दिली की काँग्रेसमध्ये जर राहिलं तर आता एकमेव खासदार होते 2024 निवडणुकीच्या आधी आपला एकच खासदार होता, ते निवडणुकीच्या पूर्वी थोडं वाढले होते। त्यांना असं सांगितलं गेलं साहेब तुमचं वय 67 वर्ष झाले आणि तुम्हाला इथून पुढे अजून 5 वर्ष सक्रिय राजकारणात राहतात आणि काँग्रेस तर संपून गेली, आता एक खासदार पुन्हा बी निघत नाही अशी राय त्याला दिली आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुमच्या आमच्या उद्या भावना त्या ठिकाणी खेळून काँग्रेसमधून त्या ठिकाणी भाजपमध्ये पलायन केलं। पण आपण जे म्हणतो की नाही दोघांचा खेळ वेगळा राहते। ज्या काँग्रेसची एक फक्त खासदार महाराष्ट्रात होता त्या काँग्रेसचे नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वात 14 खासदार निवडून आले आणि यांच्या पाळून ज्या भाजपला लागला त्या भाजपचे मराठवाड्यात एकच जागा निवडून आणलाय। हे सगळ्या नियतीचा खेळ असते। मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता, माझ्या आयुष्यात देखील मी विचार केला की मी विधानसभेची निवडणूक लढवतो। यायला जेव्हा मी आत्माराम महाराजांना दुर्बुद्धी केली, भाजपमध्ये गेले, मला नंबर लागला, कामगार किल्ला आहे। आयुष्यात किती नवीन विनोद केला तर साधं जिल्हा परिषदचं तिकीट कधी मला भेटलं आपण म्हणतो आपण काम करत असताना काम करत गेलो
पुढल्या फळाची अपेक्षा केली नाही. ते ईश्वर सुद्धा आपल्याला तिथं फळ देण्यासाठी साक्षात जमीन येते, आपल्याला त्या ठिकाणी लाभ देते. हे लाभ काय मोठ्या व्यक्तिगत घर बांधण्यासाठी मला मत होण्यासाठी व्हायचं नाही. मला हे पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिली. मी माझ्या वडिलांची संपूर्ण हयात काँग्रेस पक्षात गेली. माझ्या वयाचे 20 वर्ष या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. इमानदारीने सर्वसामान्यांच्या सेवेसाठी जेव्हा केव्हा मला जर कोणी हात दिली तर प्रामाणिकपणाने मदत करण्याची जेवढी माझ्याकडे शक्य होते तेवढी भावना ठेवली. आणि या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन काँग्रेस पक्षानं या ठिकाणी एवढा मोठा विषय मैदानात टाकला. मी खरं तर आभार मानतो. आम्ही 12 जणांनी पक्षाची उमेदवारी मागली होती. त्याच्यामध्ये आमचे गावागाव होते, म्हणजे आपल्या तालुक्याचे बालाजी गाडे होते, साहेब बापूचे नातू संदीप देशमुख बाळेकर होते, दुसरे संदीप देशमुख होते, किनारकर साहेब होते, राहुल गावकर साहेब होते, गोविंद पाटील गोड होते, बी आर कदम साहेब होते. एवढे सगळे दिग्गज मंडळीच्या उमेदवारी मागण्यासाठी या स्पर्धेत होती. मी खरं तर त्यांचा आभार मानतो. कारण जेव्हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये सचिव त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांना असं ठरवलं की काँग्रेस पक्ष कोणालाही उमेदवारी देऊ, त्याचं काम सगळ्यांनी युवाने विचार करायचं असं ठरलं. आणि ज्या दिवशी पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली, मी खरं तर त्या सगळ्यांचा आभार मानतो. तेवढं तरी कोणी नाही, पण तुमच्या समोर आभार मानतो की त्यांनी मनाचा मोठेपणा केला आणि मला उमेदवारी मिळाल्याच्या नंतर स्वतः उमेदवार समजून या ठिकाणी ते कामाला लागले. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. मित्र, ही भोकर मतदारसंघाची जी निवडणूक आहे, या निवडणुकीकडे आपल्या प्रत्येक जिल्ह्याचं नाही, महाराष्ट्राचं नाही, देशाचं लक्ष लागलेलं आहे. सगळ्याला त्या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे की या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या जिंकते की धनदाता जिंकते. ही लढाई धनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. ही लढाई सर्वसामान्य विरुद्ध प्रस्थापिताची आहे. ही लढाई सत्य विरुद्ध असत्याची आहे. ही लढाई निष्ठा विरुद्ध गद्दारीची आहे. आणि ही लढाई प्रामाणिकपणा विरुद्ध भ्रष्टाचाराची आहे. त्यामुळे निर्णय सगळा आपल्याला घ्यायचा. मी या पक्षात काम करत असताना किंवा सार्वजनिक जीवनात काम करत असताना युवाने आजपर्यंत काम करायचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रत्येक मला आज मी 3 तालुक्यात फिरताना जिथे जिथे जातो, खरं तर एवढे सगळे माणसांच्या उपस्थित राहणं हे माझ्यासारख्याचं भाग्य आहे. आणि लोक त्या ठिकाणी विश्वास ठेवायला लागले, जे मला ओळखतात. 20 वर्षात कधी ना कधी माझा संबंध आला असेल, त्या सगळ्यांना माहित आहे की मी माझ्या वयाचे 20 वर्ष पक्षात जरी घातले असतील तर मी याच्या चारणाचा देखील शर्मिंदा आहे. मी आजपर्यंत चुकीचं कोणतं काम केलं नाही, कोणा भ्रष्टाचाराच्या भानगडीत गेलो नाही, गुप्तचराच्या भानगडीत गेलो नाही. आणि त्याच्यामुळे मला हे काहीच करू शकणार. यानं मी भाजपमध्ये राहिलो, जर चांगला अधिकार केल्याला निर्माण झालेला आहे आणि आता पक्षाचं काम इमानदारीने करायचं. आज ते अशोक चव्हाण त्यावेळी भाजपात म्हणाले की आम्हाला काही मंडळी सोडून गेली, बेमान झाले. मला तुला सांगायचंय की आम्हाला साधा कार्यकर्त्याचे युवक काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष, त्यानंतर जिल्हाध्यक्ष हे पद ज्या पक्षाने दिलं, त्या पक्षाची आम्ही आधी एकनिष्ठ इमानदाराच्या पक्षाची आम्ही बैमानी केली नाही. पण तुम्हाला त्या पक्षाने शून्यातून एवढं मोठं केलं, राज्याचे मुख्यमंत्री पद दिले, वेगवेगळे मंत्री पद दिले, तुम्ही त्या पक्षाला बैमान झाला. आम्ही तुम्हाला सोडलं नाही, आम्ही आमच्या जागेवर आहोत. येणाऱ्या काळात 20 तारखेला मतदान आहे. त्याच्या आधी पहिला सहमत होणं आहे की सर्वसामान्य आपली त्याच्या पुढे अवकाश नाही, आपण गरीब माणसं आहोत. त्याला सहमत होण्यासाठी याचं काहीच ठरणार इतकी लोक संधी आहे. आणि मी एवढा मोठा माणूस आहोत, सरकार संपत्ती सगळ्या गोष्टी माझ्या सोबत आहे. पण मी पुढे गावात गेलो, पहिले काय जायचं म्हणलं की लोक अशी दिवसभर वाट बघत गेले, हजार लोक वाट बघत गेले. आज वेळ अशी आम्ही साहेब जर आपल्या घरी पाय लागले, चहा पिला म्हणजे आपलं भाग्यच खुललं. समजा आज वेळ अशी आलेली की इथं साहेब फोन करावे आणि मला चहा तरी पाहिजे, घरी तरी या, तर बोलायला तयार नाही. हे सगळ्या नियतीचा खेळ आहे. पूर्ण आयुष्यभर यायला सर्वसामान्यातल्या एकाही माणसाला मोठं होत नाही, कोणालाच मोठं होत नाही. मला म्हणतात की युवक काँग्रेसचं अध्यक्ष पद दिलं,
तर त्यांना त्या ठिकाणी सांगावं की मी 3दा देखील युवक काँग्रेसचं पद मी मागलं नव्हतं. मला स्वतःहून मागं घालून त्याने सांगितलं होतं की तुला जिल्हा त्याची व्हावं लागते. मी साहेब बंद झालं, संघटनेचं काम वेगवेगळं कुठून घ्यायला लागते. एकदा झालं, 2दा झालं, 3दा नका म्हणतो मला. ते यायला कसं होतं, आता एखादा मोर्चा होता कसं होतं, दरवर्षी शंकराच्या जयंती आली की दरवर्षी 1000 2 3 हजार त्या ठिकाणी जागा जमा करायच्या. शंकराच्या नाव द्यायचं, दरवर्षी कार्यक्रम करायचे. एखादा कोणता पक्षाला मेळावा आला, मोर्चा आला, कोण करायचं फोटो उद्या 500 माणसं पाहिजे, 500 पोळ्याला बोलू, आपण एका मिनिटात बरं साहेब म्हणायचं, पोळ्याला फोन करायचं, पोळे विचारले जीवा मावायचे, एक फोन केले की बरोबर यायला म्हणायचे, 500 600 यायचे. कधी कोणता मोठा नेता आला, 1000 माणसं पाहिजे म्हणले की आपण कोणाला विनंती केली की विचारायला शब्द टाळायला 1000 लोक यायचे आणि त्याच्या बरोबर काय करून यायला जायचं. आता यायला वाटायचं हे बरा यायला पैसे लागणार, चांगलं तेवढं काम करायचं, सगळं करायचं, म्हणून त्या युवक काँग्रेसच्या पहिल्या निर्मळ ठेवले मला. आणि जेव्हा जायची वेळ आली 2012 मध्ये जिल्हा परिषदची निवडणूक होती. 2012 मध्ये जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक होती, मालेगाव सरकारमधून मी फॉर्म दाखल केला होता. असंच वातावरण होतं, सगळे म्हणजे साहेब पोटला तिकीट दिलं तर सीट निवडून येते. मला फॉर्म फिरायला जायला 10 मिनिटं असताना काय वाटलं की नाही तू उचलून घे म्हणजे फॉर्म. मी एकाही शब्दाने तक्रार केली नाही, मी फॉर्म उचलून घेतला. मार्केट कमिटीच्या वेळेस आमचं ठरलं होतं 2.5 वर्ष सभापती पदाचा शब्द होता. बिहार काका 2.5 वर्ष, मला 2.5 वर्ष असं ठरलं देखील होतं. पण बिहार काकाला 2.5 वर्षाला राजीनामा घेतला सभापती करताना, म्हणजे नाही तुला जमणार नाही, दुसऱ्याला करावं लागतं. तेव्हा केलं नाही. कालच्या बाजूला मार्केट कमिटीची निवडणूक होती, ते दरवाजा खेळ कसा राहते बघा. मार्केट कमिटीच्या सगळ्यात पॅनल मध्ये मला घेतलं होतं. 6 महिने वर्षाखाली निवडणूक झाली आणि आज निवडणूक असं चक्र केलं की मार्केट कमिटीचा संचालक पण सोडा, या भोकर विधानसभेचा आमदार होण्याचं स्वप्न या लोकांना. फक्त एवढंच इमानदारीने काम करत गेले की देव सुद्धा आपली साथ देते. या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी एवढाच शब्द देतो. खरं तर आपण खूप वेळ झाला इथे थांबलेला. मला जी उमेदवारी भेटली, मी माझ्या वर्षाच्या बळावर, इमानदारीच्या बळावर, मित्रच्या बळावर पक्षाने मला विचार केला आणि माझ्या खानदारीचे कोणी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, कोणीच नाही. मला जी उमेदवारी मिळाली फक्त कोणत्या नावामध्ये कर्तृत्व मला ते पक्षाने विश्वास दाखवला. आणि पुढचे उमेदवार कोण आहे ते तुम्हाला माहित आहे की त्यांच्या या गावाशी, या भागाशी, या लोकांशी कुठलाही संबंध नाही. त्यांचा जन्म त्यांचा मुंबईत झालेला आहे, शिक्षण मुंबईत झालेलं आहे, जे काही त्याचे नातेवाईकमध्ये मित्रमैत्रिणी फेरफटका लागतात ते सगळे मुंबईमध्ये आहे. पण इथं काहीच नसताना झालं काही लोक नाही. आम्ही काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे, सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे. कोणाही धर्माचा विरोध करणारा हा काँग्रेस पक्ष नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला या निमित्ताने आणि म्हणून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहोत, कारण काँग्रेस पक्षाची विचारधारा ही धर्मनिरपेक्ष विचारधारा असणारा पक्ष आहे, सगळ्या जाती धर्माला मानणारा पक्ष आहे. म्हणून या पक्षामध्ये आम्ही काम करतो. शेवटी या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, आता मतदानाची तारीख जवळ आली, फक्त 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि जसजशी निवडणूक जवळ आली आता लोकांच्या तुमची जरी फोटो गेली, आता फोटो गेले असेल करायचे, तुमची फोटो गेली की बीपीच्या 2 वेळा जास्तीच्या आता तेच सांगतो तुम्हाला. आता दुसऱ्या काय पर्याय त्याला दिसून आलाय, उसाला त्याच्यावर दोन सुरू, कारण दुसरा काही पर्याय राहिला नाही. आता निवडणुका जवळ आल्या, आता 20 तारीख 5 दिवस शिल्लक राहिलेली आहे. तेवढाच करून चुकलंय, त्याला इतके वर्ष राजकारण केलं, त्याला माहिती गेले की आपली काय जागा निवडून येत नाही. मग आता शेवटचं अस्त्र काय, तर आपल्या या भोकर विधानसभा मतदारसंघात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण सगळे इथे बसलेले शेतकरी आहोत. सगळेजण शेतकरी कारखान्याला ऊस देतो. आपल्या महाराष्ट्रात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा एक विक्रम आहे की महाराष्ट्रात सगळ्यात कमी भाव देणारा कारखाना म्हणजे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना.
आपण बघला असेल एका कारखान्याचे 2 झाले, 2चे 4 झाले, इथेनॉलचा प्रोजेक्ट तयार केला, त्याची क्षमता दुप्पट केली, वरील फडणवीसने यायला 150 कोटी रुपये दिले आणि एवढे सगळे झाले तर मला तुमच्या मुगटच्याच कपिलनं फोन केला, कपिल पाटलाने फोन केला, साहेब म्हणले आम्हाला 2,500 रुपये तुम्ही भाव दिलाय, दुसरे तुम्ही ज्याला कारखाने विकले ते कारखाने 2800 रुपये भाव द्यावे. तुम्हाला सांगतो आपल्याला लागून लातूर जिल्हा आहे, अमित देशमुख साहेबांचा कारखाना आहे 3300 रुपये भाव आहे तिथं, विश्वजित कदम साहेबांचा कारखाना आहे 3700 रुपये भाव आहे. पण यावेळेला भाव द्यायचा तो सोडा, त्यावेळेला काय म्हणले नाही आपली ऐकत नाही म्हणले आणि एका रिव्ह्यू मध्ये तर म्हणले 140 मैच तुमच्याकडे जास्त गेले म्हणजे तर ते आपल्याकडून वसूल करून नाही देवाच्या मागणार, ते आपल्याकडून घेतील काढून. तर उद्या निवडणूक जवळ आले, आता हे वरचं सगळं जमा आहे, काळजी करू नका. निवडणुका आल्या आपण वळून राहिलो, निवडणुकीच्या पुढे ते टाकलं म्हणून आशा होती, आपण वाटलं टाकते काय मतदानाच्या आधी सगळ्याला पैसे टाकेल, पण ते म्हणतात की नाही ते दुर्बुद्धी सुचली की काय माणसाला गोष्ट चलत नाही, पैसे टाकले नाही, 2500 रुपये भाव ठेवलाय. आता निवडणूक जवळ आली की सगळे भांडवल जमा आहे त्याच्या पैसे. जर जसं आता मतदान जवळ येईल, आज उद्या परवा 2-3 दिवसात ते उसाचं बिल तुमच्या बँकेच्या खात्यावर येणार नाही, बँकेत जायची गरज नाही, अंगठा लावायची गरज नाही, उसाचं बिल तुमच्या घरी पाया पडून तुमच्या आवाज होणार. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो, हे काही कष्टाचं नाही, घामाचं नाही, मेहनतीचं नाही, हे आपल्या हक्काचं त्याच्यापाशी जमा आहे. एवढ्याने मी काय थोडं फुलाची पाकळी निघा तेवढं काढून घ्या. उद्या आल्याच्या नंतर लक्ष्मीचं दर्शन व्हावे, लक्ष्मीला परतायचं नाही, लक्ष्मीचं स्वागत करायचं आणि मतदार मात्र शेतकऱ्याच्या पोराच्या विनंती करतो, कारण आपली काय ऐकत नाही, मोठेपणा करण्यात अडचण असते, त्याची तुलना आपणच नाही महाराष्ट्रात कोणीच करू शकत नाही. अदानी अंबानी काय तुला बरोबर करायचं, त्याच्यामुळे आलेलं आपल्या हक्काचं ते ठेवून घ्यायचं आणि मतदान 20 तारखेला 2 मशीनवर, दोन्ही मशीनवर 15 नंबर येतला. लोकसभेसाठी आमचे मोठे बंधू रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण हे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्याची निशाणी नंबर 1 ला आहे आणि विधानसभेसाठी मी कदम कोंडेकर तिरुपती बाबूराव, माझी निशाणी नंबर 1 ला आहे. मला कदम कोंडेकर टाकावं लागले, एक कदम तिरुपती दुसरंच तयार केले आहे, त्याच्यामुळे कदम कोंडेकर टाकायला लावले आणि या महात्मा मागणीच्या कृपेने 99 नंबर 1 ला आले. तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या 20 तारखेला आमच्या देवाची निशाणी पंजा आहे, देवाचं नाव नंबर 1 ला आहे. या मुलाचं जेव्हा बूथ खुलेल तेव्हा मेहरबानी करून आम्हाला 1 नंबरला शिवाय विनंती तुम्हाला करतो आणि तुमच्या सगळ्याला शब्द देतो की आजपर्यंत तुम्ही बघितलं नसेल, आजपर्यंत तुम्ही अनुभवलं नसेल, कारण या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार 101% येणार आहे आणि राज्याचा सत्तेतला आमदार म्हणून या भागाला वेगळं सगळ्यात जास्त लक्ष राहुल गांधी पासून सोनिया गांधी असतील, खडगे साहेब असतील, नानाभाऊ पटोले असतील, आणि देशमुख असतील, सगळ्यांनी या भोकरवर आहे. त्यामुळे आजपर्यंत आपल्या मतदारसंघाचे विकास झाला नाही. विश्वास ठेवून बघा, 5 वर्षात तुम्हाला या मतदारसंघाचा काय करायचं करून दाखवून आपण चर्चा देतो. पुन्हा एकदा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्या मुंबईवासियांचा चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.